आपण आज अनुच्छेद 225 इथून सुरुवात करत आहोत. 224 क पर्यंत आपण काल यावर चर्चा केली. त्याच्यामध्ये न्यायमूर्तींची नियुक्ती मुख्य न्यायमूर्तींची असेल किंवा अतिरिक्त न्यायमूर्ती असेल, कार्यकारी मुख्य न्यायमूर्ती कशी नियुक्ती केली जाते, त्या नियुक्तीचा उद्देश काय आहे, ते कोण करू शकतं, त्यांचा कालावधी, वेतन, भत्ते, निवृत्ती वेतन इत्यादी बाबत सगळ्या तरतुदी बघितल्या. त्याचप्रमाणे एखादे निवृत्त न्यायाधीश असतील उच्च न्यायालयाचे, त्यांना सुद्धा विशेष आदेशाद्वारे राष्ट्रपतीकडून एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये नियुक्ती दिली जाऊ शकते, याबद्दलचे सगळे नियम व तरतुदी आपण बघितल्या. आता आपण विद्यमान उच्च न्यायालयाची अधिकारिता, उच्च न्यायालयाला काय काय अधिकार असावेत, त्यांचे क्षेत्र काय असावी, याबाबतचं विवेचन बघणार आहोत. असं म्हटलं जातं की स्वातंत्र्यानंतरचं हे पहिलं असं आंदोलन आहे की ज्या आंदोलनाला एवढे दिवस सस्टेन करण्यात आलेलं आहे. मला आठवतं गिरणी कामगारांचं आंदोलन आहे, या मुंबईनी बघितलं. त्याशिवाय आता एस टी महामंडळाचं आंदोलन आहे, हेही काही त्या प्रकारची आंदोलन. लोक जेव्हा चिडून किंवा त्यांचा आक्रोश घेऊन रस्त्यावर येतात, तेव्हा संविधानिक नीतिमत्ता शासन आणि प्रशासन या दोघांनी पाळायची असते आणि लोकशाहीच्या तत्वाप्रमाणे कमीत कमी त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊन त्यांच्या उपयोगितेचं शासन किंवा तसे नियम लागू करावे, असा जो प्रघात आहे याची पायमल्ली होत आहे. आणि विशेष म्हणजे हे जे भाषण झालं त्या ठिकाणी संविधान चौक नागपूर, जिथे अगदी मनाला विदारकता आणणारं दृश्य काल होतं. एका बाजूला भली मोठी संविधानाची प्रत, ज्याचं स्मारक म्हणून संविधानाच्या उद्देशिकेची स्मृती या उद्देशाने एक उभं केलेलं आहे संविधान चौकामध्ये. त्याच्यावर 3 वाघांचा पुतळा आहे. भलं मोठं संविधान की लांबून सुद्धा तुम्ही संविधानाची उद्देशिका वाचू शकता. साधारण 25-30 फूट एवढं उंच असं सिमेंट कॉन्क्रीटचं चबुतऱ्यावर आरूढ झालेलं संविधानाचं पुस्तक आणि त्याची प्रत त्या ठिकाणी एका बाजूला दिसत होती आणि दुसऱ्या बाजूला लखीमपूर येथे मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांचा अस्थिकलश होता. हे विदारक दृश्य बघितल्यानंतर कुठल्याही माणसाचं मन कळवळून उठेल अशी ती परिस्थिती होती. कम्युनिस्ट पक्षाचं हे आंदोलन आहे म्हणून अनेक लोकांनी तिकडे न जाण्याचा सल्ला दिला किंवा तिथे जाऊन उगाच काहीतरी प्रॉब्लेम नको. पण म्हटलं, हा जो अस्थिकलश आहे तो मला माझ्या वडिलाचा अस्थिकलश वाटतो, कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि म्हणून या अस्थिकलशाला कमीत कमी मानवंदना देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहिलो. 2 प्रमुख शब्द या न्यायिक व्यवस्थेमध्ये आहेत, क्वेश्चन ऑफ फॅक्ट्स अँड क्वेश्चन ऑफ लॉ. कायद्याचा प्रश्न आणि परिस्थितीजन्य प्रश्न. परिस्थितीजन्य प्रश्न कधी कधी एवढे बिकट असतात की कायदेशीर प्रश्नांनी त्याची सोडवणूक होईल की नाही असा तिढा निर्माण होतो. अनेकदा असे प्रघात आपल्याला बघायला मिळतात की ही तुमची बाब कायद्यात बसत नाही. त्यावेळी कायद्याने काय करावं, तर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांना काहीतरी निर्णायक अधिकार दिलेले आपल्याला संविधानात दिसतात. आणि ते निर्णायक अधिकार जसे सर्वोच्च न्यायालयात आहेत तसे राज्याच्या कारभारासंबंधी, न्यायिक व्यवस्थेसंबंधी ते उच्च न्यायालयाला सुद्धा आहे. त्या अधिकारितेची चर्चा आज आपण या अनुच्छेद 225 पासून करीत आहोत. आजच्या या 103व्या पुष्पाची एवढी प्रस्तावना झाल्यानंतर आपण अनुच्छेद 225च्या गर्भामध्ये प्रवेश करू. विद्यमान उच्च न्यायालयांची अधिकारिता. या संविधानाच्या तरतुदींच्या आणि या संविधानाद्वारे समुचित विधान मंडळाला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांच्या आधारे विधान मंडळाला म्हटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेळी संसदेला म्हटलेलं होतं.
या ठिकाणी विधानमंडळ हा शब्द प्रयोग केलेला आहे, म्हणजे हे राज्याच्या न्यायिक व्यवस्थेबाबतचं विवेचन आहे हे समजावं. या संविधानाच्या तरतुदींच्या आणि या संविधानाद्वारे समुचित विधानमंडळाला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराच्या आधारे त्या विधानमंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीच्या अधीन राहून कोणत्याही विद्यमान उच्च न्यायालयाची अधिकारिता व त्यात प्रशासिला जाणारा कायदा म्हणजे प्रशासित केला जाणारा कायदा आणि न्यायालयाचे नियम करण्याच्या आणि न्यायालयाच्या न्यायपीठाचे व एकट्याने किंवा खंड न्यायपीठावर स्थानापन्न होऊन कार्य करणाऱ्या त्याच्या सदस्यांच्या न्यायपीठाचे विनियमन करण्याच्या अधिकारासह त्या न्यायालयातील न्यायदानासंबंधी त्या न्यायालयाच्या न्यायाधीशांना प्रत्येकी असलेले अधिकार या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी जसे होते तसेच असतील. इथे 2-3 गोष्टी फार प्रामुख्याने लक्षात घेण्यासारख्या आहेत. उच्च न्यायालयाची अधिकारिता काय असेल तर संविधानातल्या तरतुदी नंबर 1. दुसरं, समुचित विधानमंडळाने प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराच्या आधारे म्हणजे विधानसभा, विधान परिषद यांना काय अधिकार आहे हे सुद्धा आपण बघितलेले आहे. लक्षात घ्या की त्या अधिकाराचा वापर करून जर विधानमंडळाने काही कायदे केलेले असतील तर त्या कायद्याच्या तरतुदी, इथे संविधानाच्या तरतुदी आहे, त्यानंतर कायद्याच्या तरतुदी हे दुसरं बिरुद आपण लक्षात ठेवूया. आणि याशिवाय अंतर्गत उच्च न्यायालयाचे खंडपीठ 1 न्यायाधीश असावं की 2 न्यायाधीश असावे त्याबद्दलचे निर्णय, आणि इतकं सगळं करत असताना त्या न्यायालयाचे जे अंतर्गत नियम आहेत त्या नियमाबद्दल सगळे अधिकार उच्च न्यायालयाला आहेत. पण ते अधिकार अनुच्छेद 225 मध्ये काय आहेत हे न सांगता त्याचा समारोप एका ओळीत केलेला आहे की या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी जसे होते तसेच ते असतील. इथं आपण वेस्टमिन्स्टर मॉडेल जे ब्रिटिश शासन प्रशासनाची लेगेसी, त्यांची परंपरा या ठिकाणी आपल्या लक्षात येते की आपली न्याय व्यवस्था ही वेस्टमिन्स्टर मॉडेल प्रमाणे ब्रिटिश न्याय व्यवस्थेची लिगेसी आहे, ब्रिटिश न्याय व्यवस्थेची पुढील परंपरा आहे त्याप्रमाणे देण्यात आलेले आहे. म्हणजे उच्च न्यायालयाचे अधिकार काय आहेत? उच्च न्यायालयाचे अधिकार जे ब्रिटिश राज्यामध्ये, भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळी जे अधिकार कायद्यात, मसुद्यात, त्यावेळेचे 2 कायदे महत्वाचे आहेत. इंडिया ऍडमिनिस्ट्रेशन ऍक्ट 1935 आणि भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1946. या 2 मध्ये जे काही नियम, जे काही विनियमन अधिकार उच्च न्यायालयाला आहे तेच अधिकार असतील. आता हे करण्याची गरज काय आहे? तुम्ही का नाही स्वतःचे स्वतंत्र अधिकार दिला असा प्रश्न याच्यावर निर्माण होऊ शकतो. तर त्या प्रश्नाचं उत्तर असं देता येईल की 1862 साली भारतामध्ये मद्रासला पहिलं उच्च न्यायालय स्थापन झालं आणि त्याच्या स्थापनेपासून ते स्थापन झालं मुळात हाऊस ऑफ कॉमन्स, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पारित करण्यात आलेल्या कायद्यानुसार. आणि 1860ला 1858ला जेव्हा भारत हा ब्रिटनच्या राणीच्या अधिकारिक अधिपत्याखाली गेला आणि 1860ला भारतामध्ये IPC इंडियन पिनल कोड लागू झाला. जर कायदा केला असेल तर तो न्यायिक पीठासमोर गेला पाहिजे आणि म्हणून
हायकोर्टाची, उच्च न्यायालयाची स्थापना भारतामध्ये केली गेली, याला एक थोडासा इतिहास आहे. एक ऐतिहासिक पार्श्वभूमी इथे स्पष्ट केली तर आपल्या लक्षात येईल की हे असं प्रघात संविधानामध्ये का दिलेले आहे. आणि तिथून 1862 पासून जेव्हा संविधान पारित होऊन लागू झालं 26 जानेवारी 1950 किंवा त्याच्या आधी आपण स्वीकारलं की 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत जे जे काही प्रघात निर्माण झाले ते कशाचे निर्माण झाले? ते भारतीय भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक चालीरीती ज्या होत्या त्याचं न्यायिक नियमन, त्याचं ज्युडिशियल इंटरप्रिटेशन, न्याय दृष्टीने काढलेला अन्वयार्थ, त्या दृष्टीने इथे कायदे, त्या दृष्टीने कायद्याचं विनियमन, कायद्याचा अन्वयार्थ लावण्याचा एक प्रघात सुरू झाला. आणि म्हणून जी नियमावली उच्च न्यायालयाच्या एकंदर कारभाराबद्दल, जसं संविधानातल्या तरतुदी, विधिमंडळाला जे संविधानाने अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारातल्या तरतुदी आणि शिवाय अंतर्गत कारभार, अंतर्गत प्रशासन उच्च न्यायालयाचं कसं चालावं त्याच्या बाबतच्या तरतुदी, याच्यामध्ये काहीही फरक पडला नाही. किंबहुना उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र जे प्रॅक्टिकल व्यवहार्य दृष्टिकोनातून निर्माण झालं ते अधिकार क्षेत्र भारतीय सामाजिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक दृष्टीनं निर्माण झालं आणि म्हणून त्यामध्ये बदल करण्यात अर्थ नाही असं जेव्हा घटनाकारांच्या, घटनापीठाच्या समोर लक्षात आलं, तसे वाद, काही प्रवाद मांडण्यात आले आणि बहुमताने असं ठरलं की न्याय व्यवस्था जर अशा प्रकारचं न्यायिक कार्य करताना आपल्याच संस्कृतीच्या आधारे याचं अधिकारिता आणि विनिमय क्षेत्र निर्माण होत असेल तर हे असंच राहू द्यावं. कारण याच्यामध्ये न्यायाचं दान करत असताना नियम एका बाजूला असतात, पण वेळोवेळी खटल्याप्रमाणे, वेगवेगळ्या याचिकेप्रमाणे, दिसत्या परिस्थितीप्रमाणे आपण त्या कायद्याचा अन्वयार्थ, इंटरप्रिटेशन सुद्धा करत असतो. आणि न्यायदानाच्या न्यायपीठाला अशी मुभा असल्या कारणाने यामध्ये अनाठाही बदल किंवा अजून किचकट प्रक्रिया परत नव्याने प्रस्थापित करण्याची गरज नाही. आणि जर केली तरी ती या प्रस्थापित प्रक्रियेसारखीच असणार. हा भाग लक्षात घेऊन या ठिकाणी ही तरतूद करण्यात आलेली आहे. अनेकांचं मत असं असतं की हे ब्रिटिशांची न्याय व्यवस्था आहे, आपली न्याय व्यवस्था नाही आहे. अरे बाबा, 1862 पासून हीच आपली न्याय व्यवस्था होती. ह्याच न्याय व्यवस्थेने न्याय दिलेले आहेत. ज्या न्याय व्यवस्थेने टिळकांना तुरुंगात पाठवलं, ज्या न्याय व्यवस्थेने भगतसिंगाला फाशीची शिक्षा दिली, त्याच न्याय व्यवस्थेने गांधीच्या अहिंसा तत्वाला अंगीकारून त्यांना कुठल्याही प्रकारची अशी शिक्षा किंवा असं ताडण केलं नाही. ही जी न्याय व्यवस्था आहे ती न्याय व्यवस्था आपली आहे. आपल्या भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक या तीन गोष्टी या ठिकाणी लक्षात. भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक याचा आढावा घेऊन जे काही इंटरप्रिटेशन, अन्वयार्थ आपल्या एकंदर सिस्टीमचा, आपल्या एकंदर व्यवस्थेचा लागू शकतो, तो जर इतक्या प्रदीर्घ काळापासून न्याय व्यवस्था करत आली असेल तर त्यामध्ये नव्याने बदल नको. आणि बदल करण्याची जेव्हा गरज येईल ती प्रावधानं न्याय व्यवस्थेच्या नियमनामध्ये ऑलरेडी आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला हे वेस्टमिन्स्टर मॉडेल का पुढे ठेवण्यात आलं त्याचा उलगडा होतो. या अनुच्छेद 225 ला एक परंतुक आहे की हे सगळं ब्रिटिश लिगेसी प्रमाणे चालेल, परंतु असे की महसुलाशी संबंधित असलेल्या अथवा त्याची वसुली करताना आदेश दिलेल्या किंवा केलेल्या कोणत्याही कृतीशी संबंधित असलेल्या कोणत्याही बाबी संबंधी कोणत्याही उच्च न्यायालयाने करावयाच्या अव्वल अधिकारितेच्या वापरावर, प्रथम अधिकारितेच्या वापरावर या संविधानाच्या प्रारंभाच्या लगत पूर्वी जो निर्बंध होता असा कोणताही निर्बंध
अशा अधिकारितेच्या वापराला यापुढे लागू असणार नाही. संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी महसुलासंबंधी जे अग्रक्रमाने अधिकार न्यायव्यवस्थेला दिलेले होते, उच्च न्यायालयाला दिलेले होते, ते अधिकार लागू असणार नाही. याचं कारण फार महत्वाचं आहे. महसूल म्हणजे पैशाशी संबंधित आहे आणि त्यावेळेचे जे नियम होते ते ब्रिटिश सरकार असल्यामुळं ब्रिटिश सरकारला त्याचा डायरेक्ट फायदा होत होता. महसुलासंबंधित ज्या न्यायिक व्यवस्थेची प्रावधानं आहेत, ज्या तरतुदी आहेत, त्याचा अल्टिमेट फायदा कोणाला होत होता? ब्रिटिशांना होत होता. आणि ब्रिटिशांची नीती ही जास्तीत जास्त इथून संपत्ती पळवण्याची होती आणि त्यांनी खूप मोठं एक्स्टॉर्शन एक प्रकारचं, तुम्ही जर इतिहासाची पानं पलटली आणि ब्लॅक हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हे पुस्तक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ब्रिटिशांचा एकमात्र उद्देश होता की इथली संपत्ती स्थलांतरित करा. जो उद्देश त्याच्या आधीच्या आलेल्या कुठल्याही अतिक्रमण केलेल्या राज्यकर्त्यांचा नव्हता. उदाहरणार्थ तुम्ही मुघल घ्या. मुघलांनी भारतातली संपत्ती कुठेही परदेशात नेल्याचा एकही पुरावा इतिहासात सापडत नाही. आणि असं म्हटलं जातं की त्या काळामध्ये जेव्हा जगाच्या संपत्तीच्या 37% संपत्ती एकट्या भारत देशामध्ये, आणि हे जेव्हा ब्रिटिशांच्या लक्षात आलं तेव्हा ब्रिटिशांनी 1600 मध्ये त्यांच्या पार्लमेंटमध्ये एक कायदा पारित करून ईस्ट इंडिया कंपनी हे व्यापारी व्यवधान तयार केलं. एक व्यापारी एस्टॅब्लिशमेंट, आस्थापना ज्याला म्हणता येईल, असं एक व्यापारी संस्था म्हणा निर्माण केली आणि ती मुघलांच्या आदेशाने, त्यांच्या परवानगीने भारतामध्ये व्यापार करू लागली. ही जर सुरुवात आपण बघितली तर या व्यापारीकरणाचा जो शब्द आहे तो महत्वाचा आहे की त्या व्यापाराचाच पुढे लिगेसी कशात झाली की प्रत्येक संस्थेतून, मग ते विधानमंडळ असो, कायदे मंडळ असो, तुमचे कार्यकारी मंडळ असो की न्यायपालिका, त्यातून त्यांना किती संपत्ती प्राप्त केली जाऊ शकते याचा ओघ ब्रिटिशांच्या कारभारामध्ये दिसून येतो. आणि तो ओघ इथं या परंतुकामध्ये काढून टाकलेला आहे की महसुलासंबंधीचे जे काही अधिकार त्या उच्च न्यायालयाच्या कार्यकक्षेमध्ये ब्रिटिश प्रणालीत होते ते पुढे लागू राहणार नाही. बारीक विचार बघा, जेव्हा घटनापीठासमोर ही घटना पारित झाली असेल त्यावेळी काय विचार झाला असेल, किती मंथन याच्यावर झालं असेल. आणि म्हणून नेहमी कंठशोष करून मी हे सांगत असतो की घटनापीठासमोर 660 दिवस वर्किंग दिवस, एकंदर 983 दिवसाचा कालावधी खर्ची घालून जेव्हा घटना निर्माण झाली, तिथले जे वादविवाद आहे, तिथले जे प्रस्ताव आणि त्यावर झालेली चर्चा आहे, त्याचे 12 खंड आहेत आणि ते खंड अतिशय महत्वाचे आहे. दुर्दैव आहे आपलं भारत देशाचं आणि भारतामध्ये निर्माण होणाऱ्या नवीन पिढ्यांचं की ते खंड आपल्या अभ्यासक्रमात रुजू झाले नाही. ते जर रुजू झाले, मी हे जे सांगतो त्याचा प्रत्यवाय तुम्हाला त्या अभ्यासामध्ये दिसून येईल की त्या ठिकाणी काय चर्चा झाली असेल, कुठल्या पद्धतीची चर्चा झाली असेल, तिथे हे ब्रिटिश लिगेसी कशी आली, ब्रिटिशांचा उद्देश काय आहे, भारताचं शोषण, इथल्या सामाजिक धार्मिक कुठल्याही संस्था त्यांनी सोडल्या नाही. सगळ्या संस्थेमधून त्यांनी शोषण केलं आणि तेही आर्थिक शोषण होतं. या आर्थिक शोषणाला बगल देण्यासाठी सगळ्या नियमाची प्रणाली, कायदेविषयक न्यायिक व्यवस्थेचे नियम आहे तसे ठेवून महसुलासंबंधीचे जे नियम आहेत ते मात्र आपल्याला आपले करून घ्यावे लागले. त्यांच्या नियमाप्रमाणे उच्च न्यायालयाने महसुलासंबंधी ज्या तरतुदी असतील त्या अंगीकारू नये असं अनुच्छेद 225 परंतु या ठिकाणी विशद करून सांगतो. इथे हा 225
अनुच्छेद संपल्यानंतर आपण 226 बघू, जो अनन्यसाधारण अनुच्छेद या घटनेमधला आहे. अनन्यसाधारण मी एवढ्यासाठी म्हणतो की जे अधिकार आपल्याला उच्च न्यायालयास दिलेले दिसतात अनुच्छेद 32च्या आधारे. अनुच्छेद 32 काय आहे? घटनेच्या संविधानाच्या भाग 3 मध्ये जे मूलभूत हक्क आहेत नागरिकांचे, त्या मूलभूत हक्काची पायमल्ली जर झाली, ते मूलभूत हक्क जर बाधित झाले, जर मूलभूत हक्काच्या दृष्टिकोनातून कोणावर अन्याय झाला, तर तुम्हाला डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करून न्याय मागण्याची तरतूद ज्या अनुच्छेदात आहे तो अनुच्छेद 32. हा अतिशय महत्वाचा अनुच्छेद आहे. असं म्हटलं जातं की हक्क दिले, पण त्या हक्काचं न्यायदान, त्या हक्कावर जर कोणी अतिक्रमण केलं तर त्याला न्याय मागण्याची जर तरतूद नसेल तर हक्क काय कामाचे. म्हणजे अनुच्छेद 32 हा अख्ख्या भाग 3 संविधानाला इम्पॉर्टन्स देणारा, त्याची खरी अंमलबजावणी करणारा असा अनुच्छेद आहे. म्हणून अनुच्छेद 32चं महत्व हे अनन्यसाधारण आहे. त्याचप्रमाणे इथं सर्वोच्च न्यायालय आहे आणि इथे 226 मध्ये उच्च न्यायालय आहे. म्हणजे जे अधिकार अनुच्छेद 32 अन्वये आपल्याला सर्वोच्च न्यायालयाला दिलेले दिसतात, तेच अधिकार अनुच्छेद 226 प्रमाणे उच्च न्यायालयाला दिलेले आहेत. आणखी एक बाब याच्यामध्ये आहे, ती अशी की सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या अधिकारा व्यतिरिक्त काही जास्त अतिरिक्त अधिकार सुद्धा उच्च न्यायालयाला प्रदान करण्यात आलेले. आणि उच्च न्यायालयाला प्रदान करण्यात आलेले हे अतिरिक्त आणि जास्तीचे जे अधिकार आहेत त्याची जर आपण चर्चा केली तर आपल्याला असं दिसेल की उच्च न्यायालयाचा आवाका, त्याचा स्पिअर ऑफ जस्टिस, न्यायिक प्रधानतेचा आवाका उच्च न्यायालयाचा हा सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक आहे. हे आपण आधीच्या अनुच्छेदात बघितलं आणि याही अनुच्छेदात आपण बघणार आहोत की उच्च न्यायालयाला एवढं झुकतं देण्याची गरज काय. कारण उच्च न्यायालयामध्ये जे खरे खटले येणार ते आधी त्याच्या खाली असलेल्या न्याय व्यवस्थेवरून पारित होऊन निर्णायक निकषासाठी उच्च न्यायालयाकडे येणार. एखाद्या खालच्या न्यायालयाने, प्राधिकरणाने, सत्र न्यायालयाने, जिल्हा न्यायालयाने निर्णय दिला असेल, खरी विविधता ही तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी दिसते. जिल्हा, तालुका या ठिकाणची जी न्याय व्यवस्था आहे, न्यायिक प्राधिकरण आहे, त्या प्राधिकरणामध्ये तुम्हाला वैविध्य दिसतं. सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस असतात. हे सगळं जर सुप्रीम कोर्टामध्ये जायचं असेल तर सुप्रीम कोर्टाचा भार किती वाढेल. म्हणून हे उच्च न्यायालयाला जास्त अधिकारिता देण्यात आली की शेवटी हे कुठे जाणार, राज्य आहे म्हटल्यानंतर राज्याची स्वायत्तता, राज्याची विधिमंडळीय जे पॉवर आहे त्याला प्रमाण धरून आपण जर राज्यातल्या उच्च न्यायालयाला ही सगळी सक्षमता दिली तरच न्यायदानाचं काम परिस्थितीनुरूप आणि खटल्यानुरूप योग्य पद्धतीने होऊ शकेल. कुठल्या परिस्थितीत ती केस घडलेली आहे, एखादी विदारक घटना असेल तो कुठल्या परिस्थितीत झालेली आहे, त्याचं समावेशक चित्रण जर कुठे निर्माण होत असेल तर ते उच्च न्यायालयामध्ये निर्माण होतं, हे लक्षात. मी समावेशक चित्रण असं अशासाठी म्हणतो की सर्वोच्च न्यायालयामध्ये जे जातं ते उच्च न्यायालयाने काय केलं त्याच्यावरती जातं. म्हणजे परिस्थितीजन्य प्रश्न असेल किंवा कायद्याचा प्रश्न असेल तर या दोन पैकी कायद्याचा प्रश्न जिथे निर्माण झाला तिथेच सर्वोच्च न्यायालयाला हाक दिली जाते. पण परिस्थितीजन्य सगळे प्रश्न, फॅक्च्युअल परिस्थितीला अनुरूप असलेले सगळे प्रश्न हे खऱ्या अर्थाने न्यायिक पीठासमोर निर्णायक रीतीने अंमलबजावणी त्याची केली जाते, ती उच्च न्यायालयामध्ये केली जाते. म्हणून 226 या अनुच्छेदाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचं कारण एवढंच आहे. हा जो अनुच्छेद 226 आहे त्याच्या प्रस्तावनेमध्ये 2 अनुच्छेद अजून होतील
अशा प्रकारची याची लांबलचक प्रस्तावना होऊ शकते. अनुच्छेद 226 खाली आपण जर याचिका बघितल्या असतील तर प्रत्येक याचिकेमध्ये जेव्हा अनुच्छेद 226 चा उल्लेख केला जातो की आम्ही या तरतुदीनुसार, घटनेच्या या तरतुदीनुसार ही याचिका दाखल करत आहोत, असा जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा त्याच्यामध्ये अनुच्छेद 32 चाही उल्लेख होतो. अनुच्छेद 32 प्रमाणे जे काही अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत त्याच अधिकाराचं पुढचं स्वरूप एक्सटेन्सिव्ह एक्सपान्शन, ज्याला आपण म्हणतो, एक प्रसारित क्षेत्र, न्यायिक क्षेत्र हे उच्च न्यायालयाला प्रदान केलेलं आहे. म्हणून बहुतेक वकिलांच्या पिटिशन्स मध्ये अनुच्छेद घटनेतले जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा 32 बरोबर 226 चाही उल्लेख केला जातो आणि 226 चा उल्लेख केल्याशिवाय आपल्याला ती याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करता येत नाही. किंबहुना आता हल्लीचंच उदाहरण आहे, परमबीर सिंगाचं प्रकरण फार गाजत आहे. परमबीर सिंग जेव्हा न्याय मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात गेले तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ठणकावलं की तुम्ही 226 अनुच्छेदाचा वापर करून सर्वप्रथम उच्च न्यायालयात जायला पाहिजे. आणि म्हणून परमबीर सिंगाची ती याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल झाली. उच्च न्यायालयाने त्याच्यावर जेव्हा सांगितलं की या ठिकाणी काय पुरावे आहेत ते सादर करा, तेव्हा परमबीर सिंगाच्या वतीने असा प्रवाद देण्यात आला की मी ही तक्रार करतोय कारण माझ्याकडे माहिती आली म्हणून, परंतु माझ्याकडे या माहितीला अनुरूप असा पुरावा नाही. त्याही बातम्या आपण माध्यमाच्या याच्यात बघितलेल्या आहेत. म्हणून मग उच्च न्यायालयाने काय केलं की त्यांच्या अधिकाराचा वापर करून प्राथमिक चौकशी सीबीआयला देण्यात आली आणि सीबीआयने मग तपास करून बघितलं की हे आर्थिक फसवणुकीचं प्रकरण दिसतं, म्हणून ते ईडीला देण्यात आलं. हे जे क्रमवार आपण बघितलं तर त्या ठिकाणी हे 226 तुमच्या निदर्शनात येतं. सर्वोच्च न्यायालय म्हणालं पहिला अनुच्छेद 226 प्रमाणे तुम्ही उच्च न्यायालयाचं काय म्हणणं आहे ते बघून घ्या आणि त्यानंतर मग माझ्याकडे या. कालचा जो निर्णय आहे त्यांच्या याचिकेवर त्यांच्या वकिलांनी जेव्हा सांगितलं की फरारी घोषित केलेला आहे तेव्हा तुम्ही यांना फरारी घोषित करू नका, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने हा दृष्टिकोन घेतला की तुम्ही पहिला उच्च न्यायालयाचं जे अधिकार क्षेत्र आहे त्या अधिकार क्षेत्राला सरेंडर होऊन, शरणागत होऊन त्या ठिकाणी काय आहे ते बघा आणि ते कुठे आहेत ते दाखवा. ते हजर असतील तर आम्ही न्यायाचं काम करतो, ते हजर नसतील तर आम्ही न्यायदानाचं काम करणार नाही. ही अतिशय योग्य अशी कठोर वाटत असणारी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने काल घेतलेली आहे. त्या अनुषंगाने आपण ही चर्चा करणारच आहोत. आज 226 वाचन जरी झालं असतं तरी विवेचन आपल्याला करता येत नाही, वेळेची मर्यादा आहे. उद्या आपण पूर्ण वेळ देऊन अनुच्छेद 226 ला न्याय देऊ आणि म्हणून तुर्तास इतकंच या ठिकाणी थांबण्याची अनुमती घेतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.